नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। बऱ्याच दिवसांपासून मला बरीचशी लोक म्हणत आहेत की सुजित तुझा कंटेंट बदल, हे असलं कोण ऐकत नसते। तुझी बोलतो ना ही सगळ्या गोष्टी, हे ज्ञानाच्या गोष्टी कोणी ऐकत नसते। मनोरंजन कॉमेडीवर व्हिडिओ कर, तुला भयानक व्ह्यूज येतील, तू लवकर ग्रो होशील, लवकर व्हायरल होशील। पण ह्या गोष्टी मला कळत नाही, तशातला विषय नाहीये। यूट्यूब सुरू करत असताना यूट्यूब मला का करायचंय हे पहिल्या दिवसापासून क्लिअर आहे। फेमस होण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी यूट्यूब करायचं नाहीये। माझं जे आयुष्याचा उद्देश आहे, माझं जे आयुष्याचं ध्येय आहे ना, त्या गोष्टीसाठी मी यूट्यूब करतोय आणि त्या गोष्टीसाठी मी किती गोष्टी सॅक्रिफाईस केल्या ना हे मला माहिती आहे। त्यामुळे त्या गोष्टी मला कळत नाही अशातला विषय नाहीये। कसं असतं माहिती आहे का, माणसाच्या आयुष्यामध्ये माणूस हा 4 स्तरावर आयुष्य जगत असतो: शरीर, मन, बुद्धी आणि हृदय। 90% जे लोक आहेत ना ते फक्त शरीर आणि मन ह्या 2 स्तरावर जगत असतात शेवटपर्यंत। त्यामुळे तर जे आपलं जे कपडे किंवा जे कॉस्मेटिक्सचे प्रोडक्ट्स आहेत किंवा शूज असतील, वॉच असतील, ह्या गोष्टी एवढ्या ब्रँडिंग एवढी का वाढतीये, एवढं त्यांचं सेलिंग काय आहे, त्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे की माणूस त्याच्या शरीराला खूप महत्त्व देत असतो। एवढी एंटरटेनमेंट इंडस्ट्री एवढी का वाढत चालली आहे, एवढं कॉमेडीचे सगळ्या गोष्टी का वाढत चालल्या आहेत? कारण माणूस ह्या 2 स्तरावर जास्त जगत असतो, शरीर आणि मन। खूप कमी लोक असतात जे बुद्धीच्या स्तरावर जगत असतात, त्यात सुद्धा खूप कमी लोक हृदयाच्या टप्प्यापर्यंत जात असतात। पण आपल्याला ह्या मोस्टली गोष्टी माहीत नसतात, कारण आपण कधी इव्हॉल्व होत नाही। कारण ही जी आयुष्याची जी सीडी आहे, जन्मताना कोणीही त्या गोष्टी घेऊन आलेला नसतो आयुष्यामध्ये। भगवंत कधी देताना कुणामध्ये भेदभाव नाही करत, ह्याला जास्त बुद्धी धरा, ह्याला कमी द्या वगैरे, असा कुठलाही भाग नसतो आयुष्यामध्ये। आपण कुठल्या भागामध्ये जन्माला येतो, कुठल्या लोकांमध्ये राहतो, कुठले संस्कार आपल्यावर पडतात, आपण कुणाच्या संगतीत जातो, ह्या गोष्टी खूप मॅटर करत असतात। आणि हे जे 4 स्तर आहेत ना, ह्या 4 स्तरांमध्ये आपण हळूहळू इव्हॉल्व झालं पाहिजे। 4थ्या स्तरावर संत लोक जगत असतात, जो हृदयाचा टप्पा आहे, जिथून भगवंत खूप जवळ असतो। पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस माणसाला व्यर्थता दिसते ना, त्यावेळेस माणूस 3ऱ्या टप्प्यामध्ये एंटर करत असतो, ज्याला आपण बुद्धीचा टप्पा म्हणतो असतो। शरीर, मन, बुद्धी, हृदय, त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी येत असतात। पण जर आपण खालच्या स्तराला जर जगत असू ना, तर जनावरं पण जगतायत। पण माणूस हा असा प्राणी आहे ना ज्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात, तो इव्हॉल्व होऊ शकतो, त्याच्याकडे समज आहे, त्याच्याकडे ज्ञान आहे, डोकं आहे, पण त्याचा आपण कधी वापरच करत नाही। BMW शोरूममध्ये BMW ही प्रत्येकासाठी ठेवलेली असते, पण खूप कमी लोक तिला परचेस करत असतात आपल्या आपल्या अवकातीप्रमाणे, कारण त्यांनी त्यांचा स्टँडर्ड वाढवलेला असतो। त्यामुळे ज्या चांगल्या गोष्टी असतात ना त्या खूप प्रत्येकासाठी नसतात। चांगल्या गोष्टी ह्या फक्त त्या स्टँडर्ड लोकांसाठी असतात, आणि आपण जर त्या स्टँडर्ड पद्धतीचे असू ना तर आपण ते परचेस करण्यासाठी कधी मागे पुढे नाही बघत। पण आपण जगतो शरीर आणि मनाच्या स्तरावर। बघा, आपलं 99% आपलं जे बोलणं असतं ना ह्या 2 स्तरावर जगत असतं। कुठला कपडे घातला, कुठून आणला, शूज कुठून आणला, कितीचा आहे, ह्यानं ह्या ब्रँडचं घड्याळ घेतलं, ह्यानं ह्या ब्रँडचा मोबाईल घेतला। काय आहे? आपल्याकडे चेतना आहे, मेंदू आहे, बुद्धी आहे, तिचा पुरेपूर वापर कधी करणार आपण? ह्या वस्तूतच आपण अडकून पडलोय। आयुष्य हे वरे उठण्यासाठी दिलेलं आहे भगवंतानं, खाली अडकून पडण्यासाठी दिलेलं नाहीये। आणि जेवढा आपण इव्हॉल्व होत जातो ना तेवढा आपण मुक्त होत जातो, तेवढा आपल्याला आयुष्यामध्ये आनंद मिळत जातो भरपूर। तो आनंद परमनंट असतो आनंद। पण जर आपण इथं अडकलेलो असू ना पहिल्या 2 स्तरावर, आपण त्या परमानंदापर्यंत कधी पोहोचू शकत नाही, जो संतांजवळ असतो। आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट करत असताना सगळ्यात महत्त्वाचं हे व्हाय क्लिअर असणं गरजेचं असतं, की मी जी गोष्ट करतोय ती का करतोय, त्याच्या मागचं माझं मोटिव्ह काय आहे, आणि मी हे जे करायला लागलो ना ह्या गोष्टी मागचं कारण खूप महत्त्वाचं आहे, आणि त्या कारणासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी करतोय, आणि त्या कारणाला मी कुठल्याही स्तराला जाऊन मी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत। मला जर फेम व्हायचं असतं, मला जर पॉप्युलर व्हायचं असतं, मला जर पैसे कमवायचे असते ना, मी मागच कमवायला त्या मार्गाला लागलो असतो। इनफॅक्ट मला त्या गोष्टींमध्ये आवड नाही अशातला पण विषय नाहीये। मी एकदा एक वाक्य देखील लिहिलं होतं,
जेव्हा मी मनोरंजनाच्या दारात जाऊन पाहिलं तेव्हा मी बुद्धीच्या घरात उभा होतो. मला पण त्या क्षेत्रामध्ये जायचं होतं, एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये. माझे त्यासाठी खूप मोठे एफर्ट्स चालू होते. मी तिथे जाऊन पोहोचलो देखील होतो. पण ते पोहोचत असताना माझा अभ्यास देखील चालू होता. आणि मी तिथे जाऊन ज्यावेळेस पोहोचलो ना, त्यावेळेस मला त्या गोष्टीतली फक्त व्यर्थता दिसत होती. इथं काहीच नाहीये, इथं आनंद नाहीये. इथून फक्त आपल्या मनाला तात्पुरता आनंद मिळतोय, त्याने आपलं कल्याण नाही होणार. आपल्याला जर स्वतःचं कल्याण करायचं असेल ना, तर आपल्याला पुढे जावं लागेल, बुद्धीच्या स्तरावरती, हृदयाच्या स्तरावरती. नंतर तो पण मार्ग मी स्किप केला. मी गेलो होतो, एकच पाऊल टाकायचं होतं मला तिथपर्यंत. माझे कॉन्टॅक्ट झाले होते, सगळ्या एका सर्कलमध्ये मी जाऊन पोहोचलो होतो, एका टीमपर्यंत. मला काम भेटायला काय वेळ लागत नव्हता. पण तिथे जाऊन मी ज्यावेळेस मी बघत होतो ना सगळ्या गोष्टी, म्हटलं नाही, आपल्याला हे काम करायचं नाही आहे आयुष्यामध्ये. याने एक्झॅक्टली लोकांना काय भेटत नाही आहे. जेवढे आपण सिरियल्स बघतोय, एवढ्या वेब सिरीज बघतोय, एक्झॅक्टली आपल्याला त्यातून भेटते काय? आपला फक्त टाईम पास होतोय. आपल्याला आयुष्यात घेण्यासारखं काय भेटत नाही आहे त्या ठिकाणावर. मग आपला आयुष्याचा वेळ आपण कुठं घालवायचा, कुठल्या गोष्टीसाठी घालवायचा, त्यातून आउटपुट काय निघालं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करता आला पाहिजे. कारण आपण काय परत परत जन्माला येत नसतो. आयुष्य हे एकदाच असतं आणि त्या एकाच आयुष्यामध्ये आपल्याला बेस्ट इनिंग खेळून जायचं असते. पण हा विचार आपण कधी करत नाही. कधी यायला लागतं ज्यावेळेस आपण विचार करायला लागतो. पण विचार कसा करायचा हे आपल्याला कोणी शिकवत नाही. कारण आपण शरीर आणि मन ह्या दोन स्तरावरच जगत असतो. आणि संपूर्ण जी व्यवस्था आहे ना, ती आपल्याला तिथं बांधून ठेवते. पण त्या गोष्टीला आपण कधी काउंटर क्वेश्चन नाही करत. मी म्हणत नाही त्या गोष्टी चुकीच्या आहेत, त्याही गोष्टी आयुष्यामध्ये योग्यच आहेत, पण त्यांची एक जागा आहे. तिथंच आपलं आयुष्य नाहीये. 24 तास मनोरंजन बघतो, कॉमेडी बघतो, भेटतं काय? महत्वाचं असतं की आपल्याला आयुष्य कसं जगायचंय, कुठल्या स्तराला जगायचंय, आयुष्यामध्ये काय काय करायचंय. आणि त्या प्रवासामधून मी गेलोय. आणि मला नंतर कळायला लागलं, ह्या गोष्टी मला कळायला लागल्या, म्हणून माझी त्या गोष्टीविषयी तळमळ होती की मला ह्या गोष्टी पुढे येऊन सांगायच्यात. कॉलेजच्या पिरियडमध्ये असताना मला ह्या गोष्टी खूप आवडत होत्या, कॉमेडी करणं, स्किट करणं. पण जसं जसं मी इव्हॉल्व्ह होत गेलो, जसं जसं मला गोष्टी समजत गेले ना, त्यावेळेस कळायला लागलं की हे जे बोलतोय ना, हे बोलणं खूप महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये. नंतर मी त्या सगळ्या गोष्टी स्किप केल्या आणि इथं फोकस करायला चालू केला. कारण ह्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये पुढे घेऊन जात असतात. आणि ह्या मार्गाने जर गेलो आपण ना, तर मग आपण आयुष्यामध्ये आनंदापर्यंत पोहोचत असतो. परमनंटवाल्या. माझा जो कॉन्टेंट आहे ना, तो बुद्धिमान लोकांसाठी आहे. मी प्रत्येकाला केटर करत नाहीये. जो इंटेलेक्च्युअल आहे ना, जो खरा बुद्धिमान आहे ना, तो ऐकेल. ज्याला ॲक्च्युअलमध्ये आतून ग्रोथ करायची आहे, ज्याला आतल्या दोन्हीमध्ये श्रीमंत व्हायचं आहे, त्याच्यासाठी हा कॉन्टेंट आहे. जर त्या कातड्याची गुलामी करायची असेल ना, त्याच्यासाठी माझं कॉन्टेंट नाही आहे. हे मी खूप स्ट्रॉंग बोलतोय, पण जाणीवपूर्वक बोलतोय. आपल्याला आवडतच नाही त्या गोष्टी. हे बाबा बंद करते भजन कीर्तन, काय लावलंय बघ ते किरकिर किरकिर. भाई आपली लायकी नाही तेवढी ऐकायची. BMW मध्ये प्रॉब्लेम नाहीये, आपली अवकात नाही. आयुष्यामध्ये जेही गोष्ट करतोय ना आपण, ते का करतोय हे खूप महत्त्वाचं असायला पाहिजे. जर मी चांगला कॉन्टेंट टाकत असेल ना, चांगली लोक येऊन नक्की पाहणारच आहेत, त्याबद्दल काही विषय नाहीये. पण जो आपला आयुष्याचा स्तर आहे ना, तो उंचावला पाहिजे. आपण त्या गगनाला भेद घातली पाहिजे. आपणही त्या परमानंदाला जाऊन मिठी मारली पाहिजे. आपणही त्या मुक्त अवस्थेमध्ये जगलो पाहिजे. हे माझी आधुनिक इच्छा आहे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करतोय. कारण बाकीच्या कुठल्या गोष्टीमध्ये आनंद नाहीये. आपण किती जरी कमवलो, किती जरी पुढे गेलो, काही जरी केलो, तिथं आनंद नाहीये. आज मी सध्या 1 वर्षभर झालं मी एक हॉटेल चालवतोय. मला कितीतरी लोक येऊन बोलले की बाबा मावा ठेव, पुड्या ठेव. मला 90% कस्टमर त्या गोष्टी डिमांड करते की तू मावा ठेवायला पाहिजे, पुढे ठेवायला पाहिजे. इव्हन माझ्या घरच्यांनी मला फोर्स केला, अक्षरशः पोलिसांनी मला फोर्स केला की त्या गोष्टी ठेव. पण अशी कुठली गोष्ट आहे माझ्या आतमधून जी मला ते करण्यापासून रोखते? ऑनेस्टी, नैतिकता. जे आपण एवढ्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत शिकलोय, एवढे वर्ष ते इथं घातलोय, आउटपुट काय आहे? प्रवाहाच्या विरुद्ध व्हायचं नसतं. मी कॉलेजला असताना माझं एका मॅडमसोबत त्या गोष्टीवर थोडंसं झालं होतं. मॅडम म्हणायचे की प्रवाहाच्या विरोधात जायचं नसतं. मी म्हटलं संपूर्ण प्रवाह जर आपल्याला मातीत घेऊन जात असेल तर तरी पण काय बोलायचं नाही. त्या प्रवाहात आपण पण मातीत वाहून जायचं. गप बसले मॅडम. अरे पण तू नाही लढू शकत सगळ्यांसोबत. मी लढतोयच कुठं?
कारण ह्या गोष्टी लवकर समजणं हे खूप महत्त्वाचं असतं। कॉमेडी कॉन्टेंट आपण बघतो, आपल्याला भारी वाटतं, आपल्या बॉडीमध्ये डोपामाइन रिलीज होतं, पण हा जो कॉन्टेंट आहे ना रटाळ वाटायला लागतो। मागचा मी एपिसोड पण एक केलोय, मोस्ट बोरिंग इज द बेस्ट, तो ह्याच रिलेटेड आहे। पहिल्यांदा आपण त्या गोष्टीसाठी पात्र झालो पाहिजेत, मग नंतरचा टप्पा आहे, पण आपण ह्या गोष्टीकडे कधी लक्षच देत नाहीत। आणि कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण एकदा आयुष्यामध्ये स्तर ओलांडतो ना, एकदा राजा बनतो ना, मग ते गुलामी करायला नको वाटतं रे। मग किती जरी माणसाला मोठी ऑफर दिली ना, माणूस नको म्हणतो, माझ्याच्यानं होतच नाही। त्यामुळे शिक्षण खूप महत्त्वाचं असतं। ज्यावेळेस आपण शिकतो ना, त्यावेळेस मग आपल्याला गोष्टी कळायला लागतात। शिक्षण म्हणजे ते नसतं एखादी डिग्री घेणं, मी हे केलंय, मी ते केलंय, माझं असं आहे, माझं असं आहे। दॅट इज नॉट द एज्युकेशन। एज्युकेशन असतं की इम्प्लिमेंटेशन। एज्युकेशन असतं की तुझ्यामध्ये ती पॉवर आली पाहिजे। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, उगाच डॉक्टर बाबासाहेब म्हणत नाही येत। ते आपल्या आयुष्यामध्ये अवतरलं पाहिजे, उतरलं पाहिजे। त्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत, स्वतः शिकून समाजाला शिकवल्या पाहिजे, त्या इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत। त्या गोष्टींसाठी आपण संघर्ष केला पाहिजे। मग संपूर्ण दुनिया जरी आपल्याला अडवायला आली ना, आपल्याला फरक नाही पडला पाहिजे। ज्याला ठोस पद्धतीनं जिंदगी जगायची आहे ना, तो माणूस ह्या गोष्टी ऐकत असतो, ज्याला खरं जगायचं आहे। आणि जर खोट्या दुनियामध्ये जर आपल्याला वावरायचं असेल, त्यांना जर जवळ करायचं असेल, तर मग ह्या गोष्टी आपल्यासाठी काय कामाच्या नाही आहेत। आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल। गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। गॉड ब्लेस यू। बाय।